नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी जे प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। हे प्रश्न विजयपथ पब्लिकेशन या पुस्तकातून आहेत। चला बघा, पहिला प्रश्न आहे त्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो। तर भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीत कोणत्या 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक तर दुसरा क्रमांक लागतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जात असते। तर लोकसंख्येची घनता कशा पद्धतीने मोजली जात असते तर दर चौरस किलोमीटर मध्ये मोजली जात असते। लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर असे मोजली जात असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते। किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते। किती लोकसंख्येमागे तर त्याचं योग्य उत्तर आहे 1000। 1000 लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते। त्यानंतरचा प्रश्न, भारतात जनगणना दर किती वर्षांनी होत असते। भारतामध्ये जनगणना किती वर्षांनी होत असते तर भारतामध्ये जनगणना दर 10 वर्षांनी होत असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे। तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारं राज्य कोणतं आहे तर केरळ राज्य आहे। सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे केरळमध्ये। त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया, प्रश्न 6 प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे। म्हणजे कोणत्या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार तर ठाणे। 2011च्या जनगणनेनुसार विचारलं तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, जन्मदर कमी होऊन मृत्यूदर वाढल्यास लोकसंख्येत काय फरक होईल। तर काय फरक होईल, जन्मदर कमी झालेला आहे आणि मृत्यूदर वाढला तर लोकसंख्येमध्ये काय फरक होईल तर त्याचं योग्य उत्तर आहे लोकसंख्येमध्ये घट होईल। चौथा पर्याय योग्य आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री व पुरुष प्रमाण 0 ते 6 वयोगट सर्वात कमी आहे। 0 ते 6 वयोगट सर्वात कमी प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तर त्याचे योग्य उत्तर आहे बीड, जळगाव आणि अहमदनगर। हा पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर येते। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बीड, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 0 ते 6 वयोगटामधील स्त्री पुरुष प्रमाण हे कमी आहे। हे प्रश्न आता पुढचे प्रश्न बघूया। भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केले होते। तर भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002ला जाहीर केले होते। त्यानंतरचा प्रश्न, सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या रिकामी जागा टक्के हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे। काय म्हटलं आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या रिकामी जागा टक्के करणे हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे। तर किती टक्के तर 2 ते 3% खर्च करणे म्हणजे दरडोई उत्पन्नाच्या 2 ते 3% खर्च करणे हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे। काय तर सार्वजनिक आरोग्य खर्च। त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 अंतर्गत अर्भक मृत्यूदर रिकामी जागापर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। तर किती तर त्याचं योग्य उत्तर आहे 30 म्हणजे 30 पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे म्हणजे करण्यात आले। राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 अंतर्गत अर्भक मृत्यूदर रिकामी जागापर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। तर 30 पर्यंत म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे। एक मिनिट बरोबर वाचून दो। राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 अंतर्गत अर्भक मृत्यूदर रिकामी जागापर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। तर ते उद्दिष्ट
किती ठेवण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 30पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 अंतर्गत अर्भक मृत्यूदर रिकामी जागापर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर राष्ट्रीय आरोग्य धोरण 17 नुसार किती? 28 व 3 पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. 28पर्यंत कमी करण्याचे म्हणजे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. काय? अर्भक मृत्यूदर राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 नुसार. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 नुसार हत्तीपाय रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट कोणत्या सालापर्यंत गाठायचे आहे? तर म्हणजे ते आधीच्या म्हणजे कोणत्या एखाद्या एक्झामला आलेला प्रश्न आहे, तर 2015पर्यंत गाठायचं होतं. हत्तीपाय रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट कोणत्या सालापर्यंत गाठायचं? 2015पर्यंत गाठायचं होतं. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात? तर त्यामध्ये कोणते आजार येतात? तर पर्याय क्रमांक 3 हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि हत्ती रोग हे कीटकजन्य रोग आहेत. म्हणजे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये ह्या आजारांचा समावेश होत असतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या रिकामी जागा टक्के करणे हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे. तर आपण याआधीसुद्धा हा प्रश्न बघितला आहे. ते किती? तर 2 ते 3% दरडोई उत्पन्नाच्या 2 ते 3% खर्च करणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे. त्यानंतरचा प्रश्न, 2008 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना कशासाठी सुरू केलेली आहे? कोणती योजना? राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना कशासाठी सुरू केलेली आहे? तर सर्वात महत्त्वाची म्हणजे हे केंद्र सरकारची योजना आहे आणि कोणत्या साली सुरू करण्यात आली? 2008 साली सुरू करण्यात आली. केंद्र सरकारची योजना कोणती? राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना. तर हे कशासाठी सुरू करण्यात आली? तर पर्याय क्रमांक 1च त्याचे उत्तर आहे. झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्यासाठी, म्हणजे यांच्या झोपडपट्टीतील लोकांचे आरोग्य सुधारावे यासाठी राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना 2008ला केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता? तर प्रमुख उद्देश कोणता? पर्याय याचे उत्तर आहे वरील सर्व बरोबर. तर माता मृत्यूदर कमी करणे, बालमृत्यूदर कमी करणे आणि एकूण जन्मदर कमी करणे हे तिन्ही पर्याय योग्य आहे, म्हणून वरील सर्व बरोबर आहे. कोणत्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश? प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात रिकामी जागा साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर कुटुंब नियोजन कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर 1952 साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला भारतामध्ये. त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया. 40वा प्रश्न आहे, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा 1ची सुरुवात भारतात कधी करण्यात आली? म्हणजे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम आहे, याचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला होता, असा हा प्रश्न आहे. तर 1992 किंवा 1992 पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. 1992ला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा म्हणजे टप्पा 1ची म्हणजे पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत आशा सेविका योजना कोठे राबविली जाते? तर आशा स्वयंसेविका योजना कुठे राबवली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रत्येक गावामध्ये आशा सेविका असते. आणि हे कशामार्फत असते? तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत आशा सेविका योजना ही राबवली जाते, ते प्रत्येक गावाच्या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघा, 7 उद्रेक कळविण्यास आशा सेविकेस किती अनुदान दिल्या जाते? तर किती अनुदान दिल्या जात असते? तर त्यांना 100 रुपये इतके अनुदान दिले जात असते 7 उद्रेक कळविल्यास. त्यानंतरचा प्रश्न बघा, देशात 2005 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात किती राज्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे? जेव्हा 2005 साली सुरू झालं तेव्हा किती राज्यावर विशेष भर देण्यात आला होता? तर ते 18 राज्यावर विशेष भर देण्यात आलेला होता 2005 साली.
त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झाली? तर कधीपासून झाली? तर एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झाली? तर त्याचे उत्तर आहे 1992 पासून झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हिमताप विरोधी मोहीम रिकामी जागा महिन्यात राबवली जाते. तर हिमताप विरोधी मोहीम कोणत्या महिन्यामध्ये राबवली जात असते? तर जून महिन्यामध्ये हिमताप विरोधी मोहीम राबवली जात असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, यापैकी सर्वात जुना राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम यापैकी सर्वात जुना राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम कोणता आहे? तर या ठिकाणी हे म्हणजे 4 आजारावरील जे कार्यक्रम दिलेले आहेत. सर्वात जुना म्हणजे सर्वात अगोदर सुरू करण्यात आलेला कोणता म्हणजे राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम आहे असा हा प्रश्न आहे. तर सर्वात आधी सुरू करण्यात आलेला पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा सर्वात जुना राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.